टरबूजाची बोगस रोपे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक, रामनाथ रोपवाटिकेवर कारवाईची मागणी. मंगळूरपीर तालुक्यातील मंगळसा येथील प्रकार. बाहुबली कंपनीचे टरबूज रोप असल्याचे सांगून बोगस रोपे देत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार मंगळूरपीर तालुक्यातील मंगळसा येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणात शेतकरी अतुल जनार्दन ठाकरे यांचे सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप असून संबंधित रामनाथ रोपवाटिकेवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. अतुल ठाकरे यांनी रब्बी हंगामात 2 एकर क्षेत्रावर टरबूजाची लागवड केली होती. खरीप हंगामात नुकसान झाल्याने भरपाई म्हणून त्यांनी टरबूज पिकाची निवड केली. ऐन रमजान महिन्यात पीक काढणीस येणार असल्याने सुमारे 10 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. यासाठी त्यांनी दारवा येथील रामनाथ रोपवाटिकेकडून बाहुबली जातीची म्हणून 2.5 रुपये प्रति रोप दराने सुमारे 16,000 रुपये खरेदी केली. त्यासाठी 5,000 रुपये ऑनलाईन आगाऊ रक्कम तसेच 31,500 रुपये नगदी दिल्याचे त्यांनी सांगितले. लागवडीनंतर वेल चांगले वाढले, फळधारणा झाली, मात्र काही दिवसात फळांचा रंग बदलू लागला. हिरवी दिसणारी टरबुजे पिवळी पडली. फळे कापून पाहिल्यावर आतून लाल निघण्याऐवजी पांढरी आढळली. आकारही लहान राहिला. कीडनाशके व खत व्यवस्थापन करूनही कोणताही फायदा झाला नाही. अखेरीस संपूर्ण पीक वाया गेले. याबाबत तालुका कृषी कार्यालयात तक्रार दाखल करूनही अद्याप पाहणीसाठी कोणीही अधिकारी आले नसल्याची खंत ठाकरे यांनी व्यक्त केली. रोपवाटिकेकडे जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचा आरोप त्यांनी केला. या हंगामात सुमारे 3 लाख रुपये खर्च केला. व्यवस्थापनात कसूर ठेवली नाही तरी एकही फळ विक्रीयोग्य निघाले नाही असे सांगत संबंधित रोपवाटिकेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पीडित शेतकरी अतुल ठाकरे यांनी केली आहे. मी अतुल ठाकरे, मंगळसा. मी बाहुबली कंपनीचे रोप रामनाथ रोपवाटिका दारवा इथून आणलं. ते बाहुबली न देता त्यानं भेसळ करून पाठवलं पूर्ण रोप. या रोपाचे जे हे फळं हे पूर्ण गोल आहेत. एकही कॅप्सूल नाही. बाहुबली फळ पूर्ण गोल कॅप्सूल राहते. आणि ते फळं व्यापारी पण घेऊन नाही राहिले आणि कोणी म्हणजे मार्केटमधले पण चाललं नाही, खपून नाही राहिलं. पूर्णपणे 100% भेसळ पाठवल्यामुळे त्यानं डुप्लिकेट रोप दिलं आणि याच्यातनी जे फळं आहेत पूर्ण पांढरे निघून राहिले. ते व्यापारी येऊन पाहून चालले तर शेतकऱ्याची पूर्ण रोपवाटिकेवाला दिशाभूल करतात, उमेश दिशकरी. तर शासनानं याच्यावर काहीतरी कारवाई करायला पाहिजे कास्तकार. कारण मी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च केलेला आहे याच्यावर. मी पूर्णपणे याच्यातनी 100% लॉस आहे माझ्या पूर्ण. तुमची काय मागणी आहे आता? मागणी शासनानं काहीतरी याच्यावर जरा निर्णय घेऊन काही ना काही भरपाई करून द्यायला पाहिजे माझी. कारण ते एक तर अनलिगल कामं करून कास्तकार मी एकटाच नाही, पूर्ण कास्तकाराला फसवत आहे ते. एक तर डुप्लिकेट बिल बनवून देते, ओरिजिनल बिल देत नाही. ऑनलाईन 5,000 पाठवली ती मी रोपाची.